महत्वाची बातमी, मोटेगावकरनं आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मोटेगावकरचा मुलगा 12वीला असल्याची माहिती आहे। मुलासाठी मोटेगावकरनं पीव्ही कुलकर्णीकडून पेपर घेतला अशी सूत्रांची माहिती आहे आणि सीबीआयला मोटेगावकरच्या फोनमध्ये पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। कोचिंग क्लास चालवत असला तरी मोटेगावकरनं मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आग्रह धरला होता अशी सूत्रांची माहिती आहे। शिवराज मोटेगावकरनं आपल्या मुलासाठी नीटचा पेपर फोडल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचा मुलगा हा 12वीमध्ये होता आणि आपल्या मुलासाठी त्याने पेपर फोडला अशी सूत्रांची माहिती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद। ऋषाली, खरं तर तपासामध्ये अत्यंत धक्कादायक पद्धतीची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराज मोटेगावकर जो आरसीसी क्लासेसचा संचालक होता त्याने हा पेपर जो आहे तो आपल्या मुलासाठी फोडला होता अशा पद्धतीची धक्कादायक माहिती तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने मिळालेलं आहे। ऋषाली, मोटेगावकर यांचा मुलगा जो होता तो इयत्ता 12वीला यावर्षी होता आणि तोही नीटची परीक्षा देण्यासाठी परीक्षेला बसलेला होता। त्यामुळे मोटेगावकर याने हा पेपर आपल्या मुलासाठी पहिल्यांदा फोडला होता ही माहिती आता समोर आलेली आहे। जरी आरसीसी नावाचे क्लासेस मोटेगावकर चालवत असले तरी क्लासेसच्या सोबतच आपल्या मुलासाठीच मोटेगावकर यांनी ही रिस्क घेतली होती अशा पद्धतीची माहिती सध्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेली आहे। ज्या पद्धतीने मोटेगावकर केमिस्ट्रीचा विषय शिकवत होता आणि त्याच केमिस्ट्री विषयाचा पेपर प्रल्हाद कुलकर्णी ज्यांना काही दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केलेली आहे त्यांच्या माध्यमातून मोटेगावकरांनी घेतलेला होता अशी माहिती समोर आली। त्यामुळे आता मुलाच्या अनुषंगाने काही लिंक समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।